नमस्कार. सातारावाच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. दुमस्त्या सोनगाव कचरा डेपोमुळे प्रदूषणाच्या गंभीर समस्या निर्माण झाल्यानंतर जकातवाडी ग्रामस्थांनी घंटागाड्या अडवून मोठं आंदोलन छेडलं. ह्या घटना घडत असताना सातारा नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे प्रमुख घरी झोपा काढत होते की काय असा प्रश्न आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन विचारला आणि त्यांची झाडझडती घेतली. साताराचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नियोजन सभापती अशोक शेडगे हे या जकातवाडी ग्रामस्थांनी घंटागाड्या रोखल्यानंतर कचरा डेपोच्या बाहेर जातात. मात्र साताराचे आरोग्य विभाग प्रमुख घरी झोपा काढतात. असं दुर्दैवी चित्र या सातारा नगर परिषदेच्या एकूणच दुमस्त्या सोनगाव कचरा डेपोमुळे समोर येत आहे. सातारा आवाजच्या बातमीपत्रामध्ये याचं सविस्तर वृत्तांकन आपण वेळोवेळी करत आहोत. याला जबाबदार असलेले आरोग्य विभाग प्रमुख आहेत. त्यांच्या सहमतीनं बिलं काढणारे लेखापाल असतील, ऑडिटर असतील आणि मुख्याधिकारी असतील यांनी खरं तर या सर्व घनकचऱ्याचं काम न करणाऱ्या संस्थांना, मक्तेदारांना आणि ठेकेदारांना बिलं अदा केलेली आहेत. ही दुर्दैवी बाब घडत असताना आज देखील या सोनगाव कचरा डेपोचा धूर थांबलेला नाहीये. जकातवाडी असेल, सोनगाव असेल आणि परिसरातील नागरिक असतील यांच्या आरोग्याचा, प्रदूषणाचा गंभीर प्रश्न झालेला असताना याबाबत आज त्यांना आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचा आक्रोश आपल्या सातारवासियांसमोर आणावा लागला. एकूणच या परिसरातील नागरिकांचा दैनंदिन स्वरूपात कचरा हा विलगीकरण करूनच आणावा अशा देखील सूचना आता आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी मेसेजच्या द्वारे दिलेल्या आहेत. मात्र ही परिस्थिती उद्भवण्यासाठी जबाबदार असलेल्या सर्वांवरती कारवाई होणार का हा खरं तर यक्ष प्रश्न आहे. दरम्यान झोपलेल्या आरोग्य विभाग प्रमुखाची झाडाझडती आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी त्यांच्या घरी जाऊन कशी घेतली हे आता आपण पाहूयात. दीड तास झाला आम्ही आंदोलन करतो सातारा. 15 दिवस झाले तुम्ही निवांत बसलाय का? सकाळी तुम्ही किती वर्ष काम करता इथं साताऱ्यात आरोग्य प्रमुख म्हणून तुमची गेली बोला. फक्त 5 महिने झालं माझ्याकडे. 5 महिने झाले. 5 महिन्याची सभापती झाली. 3 महिने झाले. दुसरा महिना आहे. 2 महिने झाले. मी रोज सकाळी 5:30-6 पासून सातारा शहरात स्वच्छते बाबतीत, स्वच्छतेच्या विषयात सातारा शहरात करत असतो का नाही? करतो की नाही? तुमच्या अंडर कमीत कमी 500-750 माणसं, महिला, बिगारी, झाडू कामगार कामाला आहेत. घंटागाडे, सेक्शन गाडी. तुमचं काम काय आहे? सकाळी किती वाजता तुम्ही घरातून बाहेर पडलं पाहिजे? 7 वाजता. आज एक दिवस तुम्ही आजपर्यंत 9 तारखेला आग लागली तिथं किती दिवस झाले? कमीत कमी 13 दिवस झाले. रोज मी सकाळी 6-6:30 तिथे जातो, तिथला अपडेट घेतो, अध्यक्षाला पाठवतो. त्या दिवसभर आम्ही कारवाई करतो फायर फायटरच्या माध्यमातून, लोकांच्या माध्यमातून. तुम्ही एक दिवस तरी 6:30 वाजता आलाय का तिथं? सातारा शहरात फिरलाय का? सातारा शहरात दिसलं नाही कधीच आम्हाला. ते अमित चव्हाण बाग निरीक्षक या भागातले सातारा शहरात असते रोज सकाळी माझ्याबरोबर. एक दिवस तरी तुम्हाला राखेलची गली साताऱ्यात दिसले का? ते म्हणते मी फिरतो. दिसले का? हो किंवा नाही त्यांना सांगायचं मीडियावाल्यांना. हां, मग कसं दिसतो म्हणताय? आणि निवांत आत्ता मी एक दिवस घरी आलो तुमचे, तर तुम्ही निवांत झोपलाय. सकाळी 6:30 मी घंटागाडीचे विषय सगळे करून डेपोत गेलो, तिथं शूटिंग घेतलं आणि स्वच्छता मोहिमेला मी भोवताल बँकेपाशी पोचलो. तिथं मला निरोप मिळाला अशाची घंटागाडी संदीप यांचा पण आला मला, साताऱ्याच्या कॉन्ट्रॅक्टरचा. मी 5 मिनिटात तिथं पोचलो. ते ग्रामीणच्या लोकांना सगळ्यांनी विनंती केली अशी. आता ट्रॅफिकचा विषय झाला, सगळ्यांना वेटिंग करायचा विषय झाला, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आला. याला जबाबदार कोण? लोक पार ते त्रासानं दुरानं ग्रामीणची सातारा शहरातील लोकांना म्हणजे आजार व्हायला लागले, लहान मुलांना, वयस्कर लोकांना. आणि तुम्ही घरात झोपताय. तुमचं काम आहे ना ते मात्र बोलाय. तुम्ही कुठे? तुमच्या घरात तुम्ही माझ्या अख्खी फॅमिली आजार आहे, मी स्वतः आजार आहे.
वेलेन साहेब नुसतं पाणी मारून वीज थांबेल का? किती दिवस काम करता आरोग्यात तुम्ही? आपण फायर फायटरचे काय विषय, कॅपनिंगचा विषय, काय दिलंय तुम्ही? काय केलं? काय दोन मिनिटं भाऊ. अध्यक्ष महोदयांना मला सेवनला कागदपत्र काही दिले का? हे लागणार आहे असं ही सुविधा पुरवा तर ते वीज थांबेल असं काही दिले का आजपर्यंत? आजपर्यंत दिले का तुम्ही? मग तुम्हाला सातारा संपवायचे का? लोकांच्या आरोग्याशी खेळायचे का? काय संबंध आहे? आणि मग काय करायचे? मग हे काय चाललंय सगळं? मग काय चाललंय? घरी बसून काम होतं का झोपून? निवांत साताऱ्यात राहून साहेब